कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खासदार सुप्रिया सुळे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। एक आता तुम्ही गोरेंचा उल्लेख केला, गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेलाच आज अटक केलेली आहे। तिच्यावरती आरोप केलेला आहे की तिने 1 कोटीची खंडणी घेतली अशा पद्धतीचा आरोप आहे, कारण तिने आरोप केलेले होते गोरेंवरती आणि नंतर राजीनाम्याची मागणी झाली, पण तिलाच आज अटक केली। नाही 1 कोटी रुपये कॅश मागितली म्हणताय का? 3 कोटींची खंडणी मागितली, पण 1 कोटी घेताना तिला अटक केली। नाही 1 कोटी, मला एकच प्रश्न खूप विनम्रपणे विचारायचा आहे। डिमॉनिटायझेशन झालं ना, नोट तर बंदी झाली, मग नोट बंदी झाली असताना 1 कोटी रुपयाच्या नोटा मिळाल्या कुठे ह्याची इन्क्वायरी आधी झाली पाहिजे। मी तर रेस करीन, जर हे खरं असेल तुम्ही म्हणताय तर मला तातडीने आज निर्मलाजींची गाठ घ्यावी लागेल, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल की आपण तर नोटबंदी केली आपल्या सरकारने, मग 1 कोटी रुपयाचा कॅश आला कुठून? हे खूप गंभीर विषय तुम्ही करताय। या सुप्रिया सुळे होत्या, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की डिमॉनिटायझेशन नोटबंदी झालेली असताना 1 कोटीची नेमकी रक्कम त्या महिलेकडे कशी आली किंवा कशा पद्धती त्याची सगळी चौकशी सविस्तर झाली पाहिजे, अशा पद्धतीची देखील मागणी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते।